नमस्कार, मी लक्ष्मण दिगंबर राठोड. काही काही काळात मी एक पुस्तक ऑर्डर केलं होतं आणि त्या पुस्तकाचं नाव आहे अंतास्ती प्रारंभ. वैभव ढुस सरांचा हा पुस्तक आहे. खूप ट्रेंडिंग आहे, सध्या चालू आहे. या पुस्तकामध्ये असे 20 विविध घटक सांगितलेले आहेत. ते मी जे वाचलो ते आपल्यापर्यंत, काही लोकांपर्यंत पुस्तक पोहोचू शकत नसेल, तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आणि माझ्या अनुभवाच्या माध्यमातून मी थोडंसं आपल्याला सांगू इच्छितो. ते अतिशय 2 शब्दामध्ये आपण ऐकावं. या पुस्तकामध्ये सुरुवातीला पुस्तकाचं नावच आहे अंत असते प्रारंभ, द एंड इज बिगिनिंग. आरंभ हा कठीण असतो. आरंभ प्रत्येक गोष्टीला असतो. आरंभ म्हणजे स्टार्ट करणे. काही गोष्ट आपण ज्या विविध पद्धतीने स्टार्ट करत असतो, लाईफमध्ये चढ उतार असेल, अपयश असेल, किंवा एखादं जसं दिवस होतं तसं रात्र आहे, पुन्हा सूर्य उगवतं, पुन्हा सूर्य मावळतं. आरंभ आणि प्रारंभ हे जीवनामध्ये चालू असतं. यश आणि यश, अपयश असेल, अशा अनेक ठिकाणी आपण चुका करत असतो आणि त्या प्रत्येक चुकापासून आपण पुढे जायला पाहिजे. आणि हेच यामध्ये सांगितलं आहे की अंत होऊ देऊ नका, प्रारंभ करा, म्हणजे सुरुवात करा. म्हणून ह्या पुस्तकामध्ये ते सांगितलेलं आहे. दुसरं पॉईंट आहे की चुका स्वीकारायला शिका. चुका स्वीकारायला शिका म्हणजेच काय की प्रत्येक माणूस हा चुकतो. कोण चुकत नाही? प्रत्येक माणूस चुकतो. पण तीच चूक रिपीट होता कामा नये. तीच चूक जर पुन्हा पुन्हा होत असेल तर त्या चुकीला आणि त्या व्यक्तीला महत्त्व नाही. तशी चूक करू नये. त्या चुकीच्या माध्यमातून आपण शिकावं आणि पुढे जावं, इम्प्रुव्हमेंटेशन करावं. थोडंसं स्वतःबद्दल ॲनालिसिस करावं. स्वॅट ॲनालिसिस बी म्हणतो त्याला. स्वॅट म्हणजे काय? स्ट्रेंथ, वीकनेस, ऑपॉर्च्युनिटी अँड थ्रेट्स. हे पण आपण आपल्या स्वतःबद्दल करायला पाहिजे आणि पुढे जायला पाहिजे. त्यानंतर ज्याला हिंमत असते त्याला किंमत असते, हे पण सांगितलं आहे की प्रत्येक गोष्ट करत असताना माणसाला हिंमत खूप महत्त्वाची गोष्ट आहे. मी हे करेल का, मला हे जमेल का, हे आपण जागेवरच बसून जर विचार केला तर हे पॉसिबल नाही. देवळात गेल्याशिवाय देव दिसत नाही असं जर पद्धतीने म्हणतात, अगदी त्याच पद्धतीने आपण ते केलं पाहिजे. जायला पाहिजे कुठंतरी, स्टार्ट केलं पाहिजे आणि डेअरिंग करून एखादी गोष्ट सुरुवात केली पाहिजे. ते चहाची दुकान असेल, भाजीचं मार्केट असेल, एखादी किराणा दुकान असेल, लाईफमध्ये उद्योग असेल, चढउतार असेल, काही पण जॉब असेल, MPSC UPSCचं हे असेल, किंवा डिग्री डिप्लोमा काही पण असेल, ते तुम्ही सुरुवात करा. खचून जाऊ नका. वेळ प्रत्येकाला येते. आता वेळ प्रत्येकालाच येते ही खरी गोष्ट आहे. वेळ ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. वेळ एकदा गेली की पुन्हा येत नसतं. ज्यावेळेस माणूस एकदा जन्मतो, पुढे 1ली, 2री, 3री, 4थी, 5वी, 8वी, 9वी, 10वी, 11वी, 12वी, पण पुन्हा आपल्याला 1लीला बसू शकत नाही. बसू शकत आहेत, पण तो माणूस शिकलेला नसला, तो माणूस 1लीला बसेल. पण एकदा 1ली झालेला माणूस पुन्हा 1ली केली तर त्याच्यात पण मजा नाही. म्हणून वेळेनुसार आपण आपलं स्ट्रक्चरल, फंक्शनल जे बी असेल ते आपण बदलायला हवं. आपल्याला मॉडिफिकेशन असेल, लाईफस्टाईल स्ट्रॅटर्जी असेल, सगळं काही चेंज करून वेळेनुसार आपण पुढे जायला हवं. आता ह्या वयामध्ये मी गोट्या खेळलो तर लोक हसतील, म्हणून अशा गोष्टी काही करू नये की जे वेळेतच व्हायला पाहिजे. ओके. त्यानंतर आपली संगत ठरवते आपले भविष्य, हे पण या पुस्तकामध्ये सांगितलं आहे. खूप महत्त्वाचं आहे. आपली संगत कशी आहे याच्यावरूनच आपण ठरवलो जातो, आपण घडत असतो. मराठीत म्हण आहे की ढवळ्यापाशी पोवळ्या बांधला, वान नाही पण गुण लागला. गुण हे लागत असतं आणि ते गुण आपल्या भवितव्यामध्ये, आपल्या आजूबाजूला, आपल्या सराउंडिंगला, आपण ज्या क्षेत्रामध्ये आहोत, ज्या विभागामध्ये राहतो, ज्या कल्चरमध्ये राहतो, ते गुण आपल्या बिहेवियरल असेल, लाईफस्टाईल असेल, कुठं पण असेल, ते लागलं जातं. म्हणून चांगल्या सोसायटी, चांगल्या ठिकाणी, चांगल्या विचाराने, चांगल्या समजदार व्यक्तीसोबत आपण राहिलं पाहिजे. चांगले मित्र घडवता आले पाहिजे. चांगल्या मित्रासोबत आपण राहता आलं पाहिजे.
जुगार, दारू, गांजा, चरस, भांग असे जे अडल्ट लोक जे आहेत ह्या लोकांना अवॉइड केलं पाहिजे. चांगल्या योग्य मित्र निवडता आलं पाहिजे. आपण आईवडील, भाऊ बहीण तर हे तर आपल्या हातात नाही की आपण कसे निवडू, परंतु आपण आपला मित्र कसा असायला पाहिजे हे आपण चांगलं निवडता आलं पाहिजे. की कर्णाने दुर्योधनाला चॉईस केलं, पण त्याला सपोर्ट पण केला. त्याच पद्धतीमध्ये अर्जुनाने श्रीकृष्णाला चॉईस केलं, हे पण खूप महत्त्वाचं आहे. ते आपल्याला चॉईस करता आलं पाहिजे आणि ते चॉईस आपण करतो हे खूप महत्त्वाचं आहे. आणि त्या पद्धतीने आपण फ्रेंडशिप असेल, विविध ठिकाणी आपण जसे राहतो तसं आपण राहिलं पाहिजे. नैराश्य एक वरदान. व्हॉट इज नैराश्य? नैराश्य म्हणजे काय? नैराश्य एक एक गोष्ट आहे. डिप्रेशन आहे, अँझायटी आहे, स्ट्रेस आहे. नैराश्य म्हणजे काय की नैराश्य मी स्वतः अनुभवलेलं आहे. मागलचे 2 वर्ष मी यामध्ये अडकून पडलेलो होतो, गुंतून म्हणजे खूप काही घटना घडत होत्या आणि त्या घटना आपण पुन्हा पुन्हा विचार करून त्या गोष्टीमध्ये डिझॉल्व्ह होणं किंवा त्या गोष्टी पुन्हा पुन्हा ओव्हर थिंकिंग करून प्रॉब्लेम स्वतःने क्रिएट करून घेणं हे एक नैराश्य आहे. आणि ह्याच्यातून बाहेर पडायचं असेल तर खूप महत्त्वाचं आहे रनिंग आहे. रनिंग इज द बेस्ट ऑप्शन फॉर द अँझायटी अँड स्ट्रेस, डिप्रेशन. त्याच्यानंतर पुस्तक वाचणे आहेत, पुस्तकामध्ये आपण इन्व्हॉल्व होऊ शकतो. त्याच्यानंतर काहीतरी आपण स्टार्ट केलं पाहिजे, काहीतरी चालू केलं पाहिजे, स्वतःबद्दल मॉडिफिकेशन केलं पाहिजे. हे पण आपण नैराश्यामध्ये आपण करू शकतो आणि नवीन जिंदगी आपण स्टार्ट करू शकतो. बदलत्या काळानुसार बदल स्वीकारायला हवं, बदलत्या काळानुसार बदल स्वीकारता हवं, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. मी आपल्याला आवर्जून सांगेल की ज्यावेळेस नोकिया मोबाईल आला, नोकियाने थोडंसं मॉडिफिकेशन केलं नाही. N72 आलं, त्याचं हायेस्ट मॉडिफिकेशन झालं. त्याच्यानंतर ओप्पो आले, विवो आले, ॲपलसारखे मोबाईल बाजारात आले. कोडॅकसारखं कॅमेरा होता, कोडॅक कॅमेराने मॉडिफिकेशन केलं नाही, त्यानंतर ते बंद पडलं. अगदी त्याच पद्धतीने बदलत्या काळानुसार बदल स्वीकारायला हवा. म्हणजे काय की हे काळ जसं वेगाने पुढे जात आहे, जसं नवीन नवीन संकल्पना येत आहे, इंटरनेट आहे, पत्रव्यवहार असेल, मेल आय डी असेल, व्हॉट्सअप असेल, इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, या सगळ्या ज्या घटना आहेत त्यामध्ये आपण आपलं चेंजेस इज नेसेसरी फॉर एव्हरीवन सच ॲज अ पर्सनल अँड लाईफ चेंजेस इज नेसेसरी फॉर एव्हरीवन सच ॲज अ पर्सनल अँड प्रोफेशनल ग्रोथ ही खूप महत्त्वाची आहे. म्हणून आपण बदल स्वीकारायला आलं पाहिजे. बोलायला शिका. आता बोलायला शिका म्हणजे काय? हे का बोललं तरच विकल. लोक म्हणतात की तुमच्याकडं सोनं असून उपयोग नाही, ते बाजारात विकता आलं पाहिजे. मला असं वाटतं शेतात काय पिकतं ह्याच्यापेक्षा बाजारात काय विकतं हे खूप महत्त्वाचं आहे. आधी त्याच पद्धतीने आपण जर मार्केटिंग करत असाल, आपण जर एखादा वक्ता असाल तर आपलं स्पष्ट मत आपण समोरच्या लोकांसमोर मांडता आलं पाहिजे. त्या लोकांना ते समजलं पाहिजे आणि त्या समजताना ते आपले काहीतरी थिंकिंग प्रोसेस आहे, ते पॉझिटिव्ह थिंक आहे ते घेतलं पाहिजे आणि हे घेऊन त्यांनी आपलं इम्प्लिमेंटेशन केलं पाहिजे. हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणून बोलायला शिका, हे खूप महत्त्वाचं आहे. आणि बोल हे खूप महत्त्वाचं आहे. आणि आज मोदी जगावर राज्य करतो ते आपल्या भाषणामधूनच. आणि स्वामी विवेकानंद सारखे असेल, ज्यावेळेस आंतरराष्ट्रीय संमेलनामध्ये अमेरिकेमध्ये डिअर माय फ्रेंड अँड एम न म्हणता मेरे बेटे हुए भाई और बहिणोंनी भाषणाची सुरुवात केली. हे त्यांचं एक वाक्य लोकांना आवडलं आणि आज स्वामी विवेकानंद खूप पॉप्युलर होते आणि त्यांचे आज चांगले विचार आपण ऐकतो आणि घेतो. त्यानंतर स्वतःची लढाई स्वतः लढा. स्वतःची लढाई स्वतः लढा म्हणजे काय आपल्याला काय भांडणं करायचं नाही आहे, पण स्वतःचं जे बी प्रॉब्लेम असेल, जो बी संकट असेल, जे फाईट असेल, जे लाईफमध्ये छोटे मोठे प्रॉब्लेम असेल, ते स्वतः कसे सोडवता येईल. किंवा जागेवर बसून प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नसतात किंवा जागेवरच बसून कोणती घटना
किंवा काही चेंजेस होत नाही, त्यासाठी आपल्याला परिश्रम करावा लागेल. त्या स्ट्रॅटर्जी म्हणजे काहीतरी गोष्टी आपल्याला अनुक्रमण करून ठेवावं लागेल की मला हे करावं लागेल, मला सकाळी उठावं लागेल, मला कामाला जावं लागेल, मला अभ्यास करावा लागेल, मला पास व्हावं लागेल. त्यावेळेसच वेळ देता आलं पाहिजे. उद्योग करत असाल तर वेळ देता आलं पाहिजे. मार्केटिंग करत असाल तर तुम्हाला तुमची त्या वस्तूबद्दल फुलफिल इन्फॉर्मेशन आलं पाहिजे. ते तुम्हाला लोकांसमोर ठेवता आलं पाहिजे आणि ते अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांना समजता आलं पाहिजे. या गोष्टी आहेत याच्यामध्ये आपण हे करतो. आता गुलामी नाही तर राज्य करा म्हणतात. आता गुलामी हा शब्द अगोदर होता, ज्यावेळेस इंग्रज होते त्यावेळेस भारतातील लोक त्यांचे गुलाम होते. म्हणजेच आपण एखाद्या माणसाचा गुलाम म्हणजे त्याचं काम करतो फुगट असं पद्धतीने. पण आता काय गुलामी करायची गरज नाही. भारतामध्ये प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक माणसाला स्वातंत्र्य आहे. प्रत्येक माणूस हा आपले स्वतःचे मत स्वतः व्यक्त करू शकतो, मांडू शकतो, काही पण स्टार्ट करू शकतो. हे स्वातंत्र्यता आहे. आणि हे करत असताना एखाद्या माणसाच्या घरात राहून जर त्याचंच काम करत बसलं तर आपलं ग्रोथ कसं होईल हे पण आपल्याला यामध्ये सांगितलं की स्वतः तुम्ही त्या गोष्टीला एक दूर जा, म्हणजे क्रॅक करा आणि पुढे चला असं. म्हणून गुलाम राहू नका, आपलं अस्तित्व निर्माण करा. गुरु कोणाला करावे? आता गुरु कोणाला करावे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आपला गुरु हा पिदाडा नसावा, बेवडा नसावा, गांजा घालणारा नसावा. अशा अनेक गोष्टी आहेत की जो आपला गुरु हा आपल्याला चांगल्या मार्गाने नेणारा असावा. आपले कर्म, आपले कर्तृत्व, आपल्याला मार्ग चांगल्या पद्धतीने दाखवणारा असावा. अशा व्यक्तीला आपण गुरु करावं. माणसाचा गुरु हा तिचे आईवडीलच असू शकतात, पण आईवडिलांनी पण लक्षात ठेवायला पाहिजे की आपल्या मुलांना योग्य नॉलेज दिलं पाहिजे, संस्कार दिलं पाहिजे आणि ते आपण लाईफमध्ये कसे युटिलाइज करतो हे खूप महत्त्वाचं आहे. यशाची व्याख्या म्हणजे काय? आता यश म्हणजे काय की अपयश. अपयशला पडून अपयशाच्या नंतर यशच आहे. शून्य किती जरी शून्य लावले पुढे एक लावला तर मल्टिप्लिकेशन म्हणजे त्यांचं ज्यावेळेस आपण मोजू त्याला तर अधिक महत्त्व आहे. त्यामुळं शून्यापासून सुरुवात होत असते, परंतु एक पुढं लावता आलं पाहिजे. आणि हे एक लावलं की आपलं व्हॅल्यू, आपली स्वतःची इमेज आपल्याला वाढवता आलं पाहिजे. हे पण खूप महत्त्वाचं आहे. तत्वाशी निष्ठावंत राहा. आता तत्व म्हणजे काय? तत्व हे स्वतःचे असतात. आपण कसं राहायचं, कसं वागायचं, कसं खायचं, कसं जगायचं आणि समाजामध्ये कसं आपण राहता आलं पाहिजे हे तत्व आहे. माणसाचे पंचमहाभूत जसे आहेत, अन्न वस्त्र निवारा, हे एक तत्व आहे. पण स्वतःचे काही तत्व निर्माण करता आलं पाहिजे की मी ह्या गोष्टी करणार नाही, माझ्या ह्या चुका झाल्यात मी चेंज करणार आहे. हे आपले स्वतःचे तत्व ठरवून आपण पुढे गेलं पाहिजे. सोशल मीडिया हे भविष्य. आता सोशल मीडियाचा दुरुपयोग खूप आहे, परंतु त्याचा फायदा पण आहे. सोशल मीडिया बघून दिवस रात्र लोक झोपत नाही आहे. फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम चालूच आहे. परंतु त्याच फेसबुक, व्हॉट्सअपवर मान्य परभणीचे कांगणे सर असेल, वैभव ढूस सर असेल, कराळे सर असतील, फिजिक्सवाला सर असेल, फिजिक्सवाला PW खूप मोठी बॅच चालू आहे. MBBS पर्यंतचे मुलांना आज ते ऑफलाईन कोर्स प्रोव्हाइड करतात, ते 4 आणि 5,000 रुपयामध्ये. हे त्यांनी त्यांचं युटिलायझेशन योग्य माध्यमातून केलं पाहिजे. ज्यावेळेस एखादा वक्ता असेल तर त्याने आपलं व्यक्तमत करता आलं पाहिजे. एखादा मार्केटिंग करणारा माणूस असेल तर त्याने मार्केटिंगबद्दल असलेले विषय त्याने ते सांगितता आलं पाहिजे. एखादा शिक्षक असेल तर त्याने विद्यार्थी कसं घडावं, काय करावं हे सांगता आलं पाहिजे. हे प्रत्येक ह्याच्यामध्ये तत्व आहेत आणि हे तत्व आणि हे सोशल मीडियाच्या माध्यमातून वापरता आलं पाहिजे. हे खूप महत्त्वाचं आहे. अंत अस्ति प्रारंभ. अंत म्हणजे काय की अंत म्हणजे समाप्त आणि अस्ति प्रारंभ म्हणजे ज्यावेळेस एखादी घटना संपत असते ते सुरुवात पण करता येते. म्हणून प्रत्येक गोष्ट ज्यावेळेस आपण खचून जातो, कुठून तरी काहीतरी आपल्या परिस्थिती निर्माण होते आणि आपण त्या घटनाला आपण फेस करत नाही, त्या फेस करून ते आपल्याला लोकांना संपलो
माणूस 1-2 वर्ष वाया गेले ह्याचा अर्थ नाही आहे की तो माणूस खचला गेला आहे. त्याचे अनुभव खूप महत्त्वाचे असतात. त्यांनी काय चुका केला हे खूप महत्त्वाचं असतं. विश्वास किती लोकांपर्यंत त्याने दिला, ते विश्वास कसं लोकांनी त्यांचं घात केलं किंवा त्यांचं वापर कसं केलं हे पण आपल्याला समजता आलं पाहिजे. आणि हे समजून जर पुन्हा तुम्ही त्याच लोकांमध्ये किंवा त्याच घटना जर तुमच्यासोबत घडत असेल तर त्याला अर्थ नाही आहे. म्हणून नवीन तुम्ही स्टार्ट केलं पाहिजे, नवीन जर्नी, नवीन लाईफ, नवीन स्टार्ट, नवीन व्हॉट एव्हर मे बी आर दीज ऑपॉर्च्युनिटीज, द स्वॉट ॲनालिसिस स्वतःबद्दल करता आलं पाहिजे. आता स्वॉट ॲनालिसिस म्हणजे मी तेव्हा सांगितलं की स्ट्रेंथ, विकनेस, ऑपॉर्च्युनिटी, थ्रेट्स अँड थॉट्स, म्हणजे या आपल्या स्वतःबद्दलच्या घटना आहेत. हे सगळं आपण करून एक नवीन दिशा, अशा आकांक्षा उंच आपण झेपलं पाहिजे. अतिशय चांगल्या पद्धतीने त्या पुस्तकामध्ये काही गोष्टी मला भेटल्या, मी ते आपल्यासमोर मत व्यक्त करतोय आणि ते आपल्याला आवडेल अशी अपेक्षा आणि आशा मी बाळगतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी लक्ष्मण राठोड आपल्या सर्वांचा आपण ऐकून घेतल्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. थँक्यू.